नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आज आपण पाहणार आहोत इयत्ता 5वी मधील विज्ञान विषयातील परिसर अभ्यास 1. त्याच्यामधील आपण पाहणार आहोत पाठ क्रमांक 4. पण तत्पूर्वी आपण पाहणार आहोत की आपण पाठ क्रमांक 3 मधील पृथ्वी आणि जीवसृष्टी याचा घटकाचा सविस्तर अभ्यास आपण मागच्या पाठामध्ये केला होता आणि तुम्हाला समजून आलं की पृथ्वी आणि जीवसृष्टी याच्या कशा प्रकारे एकमेकाशी घनिष्ठ संबंध येतो. आज आपण परत नवीन भागाकडे पाहणार आहोत. त्या पाठाचं नाव आहे पर्यावरण आणि संतुलन. पर्यावरण संतुलनामध्ये म्हणजे नेमकं काय, पर्यावरणाचं संतुलन हे कशा प्रकारे राखलं जातं त्याचा आज आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. आपण तत्पूर्वी पाहणार आहोत की याची प्रस्तावना ही कशी आहे की प्रस्तावनेमध्ये की जर काय सांगितलं याच्यामध्ये की या पाठामध्ये आपण सजीवांचे निरीक्षण, त्याचा रंग, त्याचा आकार, त्याचे निवारे, त्याचे प्राणी, वनस्पतीचे वेगवेगळे प्रकार कसे पडतात त्याचा देखील आपण अभ्यास याच्यामध्ये करणार आहोत. तसेच त्याच्यामध्ये जैवविविधता, त्याचे पर्यावरण, परिसर, अन्नसाखळी, अन्नजाळी, तसेच आपण त्याचे पाहणार आहोत पर्यावरणाची आणि वनस्पती आणि पर्यावरणाचे संतुलन हे कशा प्रकारे राखले जाते याचा देखील आपण सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. आता बघा, आता आपल्याला पुढे बघायचं की याचा कशा प्रकारे व्यवस्थित आपण अभ्यास पुढे करणार आहोत. सजीवांचं निरीक्षण, हे निरीक्षण बघा कसं आहे की जेव्हा सजीव एका ठिकाणाहून जेव्हा दुसऱ्या ठिकाणी जातात तेव्हा आपल्याला काय दिसून येतंय की बघा की तुम्हाला इथे दोन चित्र दिसत आहेत. पहिलं चित्र कसलं आहे की ते बाग आहे आणि दुसरं चित्र आहे की बागेच्या बाजूला ते छोटंसं गार्डन, जे पायवाटा आहे, जे शेत आहे, तिथे बघा गवत उगलेलं आहे. ह्या पहिल्या भागामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची काय दिसत आहेत, फुलं दिसत आहेत. या फुलामध्ये बघा तुम्हाला एकच कलर दिसत नाहीये, बरेच फुलं आहेत, तिथे झाडं आहेत, झुडपं आहेत, काही छोटी आहेत, मोठी आहेत, बरोबर. तसं दुसऱ्या चित्रामध्ये तुम्हाला फक्त गवत दिसत आहे. बागेत किंवा जवळच्या शेतात आपल्या घराभोवती जाऊन पक्षी निरीक्षण करतात. जे पक्षी असतात ते काय करतात, ते उडत असतात आणि उडता उडता ते निरीक्षण करतात की तुम्ही शेतामध्ये गेला की शेतामध्ये ते कोणत्या झाडावर बसतात, कोणत्या झुडपावर बसतात आणि त्या फुलांमधला तो काय करतात, रस काढत असतात. मग ते काही असो, बागामध्ये देखील गेल्यावर त्यांना तेच करतात आणि शेतामध्ये देखील गेल्यावर जी शेताची जी कणसं असतात, जी ज्वारीची, बाजरीची जी भरलेली जी दाणे असतात ते देखील ते खात असतात. घराभोवती जाऊन ते काय करतात, त्या गोष्टीचं ते निरीक्षण करतात की नेमकं हे काय आहे आणि मग ते त्या गोष्टीचा आस्वाद घेत असतात. ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही बघितलं की तुम्ही हर एक ठिकाणी ते पक्षी काय केला जातो. आता बघा तुम्हाला इथे दिसतं की जे सजीव प्रत्यक्षात दिसत नाहीत पण ते तिथे होते. आता जेव्हा आपण शेतात जातो तेव्हा ऑलरेडी तिथे पक्षी आणि जनावरे येऊन गेलेली असतात, ते तेव्हा आपल्याला दिसत नाहीत, परंतु ते गेल्यानंतरही आपल्याला त्यांच्या काय दिसतात, खुणा दिसतात. जे सजीव प्रत्यक्षात दिसत नाहीत परंतु ते तिथे होते याचा आपल्याला पुरावा दिसतो. कसं बरं आपल्याला पुरावा दिसतो? त्या पुराव्यामध्ये जसं आपल्याला ते आले ते आपल्याला कसं समजतं, त्या जमिनीवर त्यांचे जे काय होतात पाऊल, जे खुणा असतात. आता बघा तुम्हाला इथे काही विशेष प्रकारच्या जनावरांची काय दिसत आहेत, पायाच्या पावलांची खुणा दिसत आहेत. जसं आता इथे बघा, जसं गाय आहे, जसं उदाहरणार्थ जसं बैल आहे, तसं इथे अस्वलाच्या पायाचे ठसे आहेत. असे विविध प्रकारच्या प्राण्यांचे काय आहे, ठसे इथे तुम्हाला आढळलेले दिसतात आणि या ठसेवरून आपण ओळखतो की अरे शेतामध्ये म्हणा, बागेमध्ये म्हणा किंवा कोणीतरी येऊन गेलं आहे, हे त्यावेळेस आपल्याला समजतं त्या ठशाच्या द्वारे. अशा प्रकारच्या खुणाचे आपण ते निरीक्षण करतो आणि आपण ओळखण्याचा प्रयत्न करतो की हे ठसे कोणत्या प्राण्याचे असू शकतात, कोणत्या जनावरांचे असू शकतात, कोणता ग्रामपशु आहे, वनपशु आहे का जंगली पशु आहे, ह्या आपल्याला पायांच्या ठशावरून दिसतं आणि आपण ते ओळखू शकतो. बरोबर आहे की म्हणजे जे सजीव जे असतात ते प्रत्येक सजीव हा अन्नाच्या शोधात असतो आणि त्या शोधात असल्यामुळे तो बागेत जातो, जंगलामध्ये जातो, घराकडे जातो, सगळ्या ठिकाणी तो काय करत असतो, जाऊन अन्नाचा शोध करत असतो आणि त्या शोधामुळे त्यांना, त्यांच्या पायाच्या ठसामुळे त्यांना आपण सहज ओळखू शकतो. आता बघा इथे तुम्हाला काही चित्र दिलेली आहेत. ही 5 चित्र आहेत. बघा इथे एक सफरचंदाचं चित्र आहे, इथे काही अर्धवट शेंगा फळं खाल्लेली आहेत, इथे पक्ष्याच्या पंखाची पिसे आहेत, इथे पावलांच्या खुणा आहेत, इथे शेण आहे, जे गाईचं म्हशीचं जे शेण असतं ते शेण आहे. म्हणजे तुम्हाला समजतं की तिथे प्राणी, आपण तिथे हजर नसताना देखील तिथे ते प्राणी येऊन गेले. जसं आपण मागील चित्रामध्ये पाहिलं की त्या ज्या जनावरांच्या ज्या पाऊल खुणा आहेत त्याच्यावरून आपण ओळखतो. तसेच जे दुसरं पण आपण गोष्टींना कसं ओळखतो की काही जे झाडाला फळं लागलेली असतात, ते फळं जे काही पक्षी येतात ते फळं कुरतडून खातात, ते आपल्याला ह्या पिक्चरमध्ये दिसतंय मुलांना, दिसतंय ना? नक्कीच. तसंच जे शेंगा आहेत ते शेंगा देखील अर्धवट खाल्लेलं तुम्हाला इथे या चित्रामध्ये
दिसत आहेत. तसंच कोणी एखादी पक्षी मोठा आला असेल, त्याचे पंख तुटून पडलेले असतात. ते पंख देखील आपल्याला शेतामध्ये खाली पडलेले दिसतात. बरोबर आहे? काहींचे जे पाऊल खुणा आहेत, की ज्यांच्या पावलाचे जे ते मातीमध्ये रोवलेले गेले असतात, जे त्याचा पाऊल खुणा आपल्याला स्पष्ट दिसतात, की हा कोणत्यातरी पर्टिक्युलर प्राण्याचा आहे, पक्षीचा आहे किंवा कोणत्या एखाद्या जनावरचा, जंगली जनावर आहे, की जो रात्रीच्या वेळेस आला होता. पण आपण असताना तिथे नसतो, पण आपण गेल्यानंतर हे सर्व प्राणी शेतामध्ये म्हणा, बागेमध्ये आलेले असतात. काय आणि हे बघा, हे 5 ठिकाणी तसं हे काय आहेत, लेंड्या आहेत, घरटे आहेत. बरोबर? लेंड्या आहेत, तसं हे घरटी आहे. तिथे जे घरटी बांधलेली असतात आपल्या शेतामध्ये, आपल्या शेताच्या झाडावर एका उंच किनारी ठिकाणावर इथे हे काय बांधलेले असते, घरटे बांधलेले असतात. तसंच हे काय आहे, कोश आहे, कोश बांधलेला असतो जो पक्ष्यांना राहण्यासाठी घरटं असतं, त्यांना तिथे राहायचं असतं. त्यामुळं पक्षी स्वतःचे घरटे काय करतात, स्वतःच विरत असतात आणि ते विरून त्या घरामध्ये ते राहत असतात. मग हे कुठे बांधलं जातं? शेतावर बांधलेलं जातं. शेतावर जे एक उंच जे झाड असेल, त्या उंच झाडावर पक्षी आपले घरटे स्वतःचे स्वतः बांधतो. बरोबर आहे? हा कोश असतो, त्या कोशामध्ये ते राहत असतात. ही काय आहे, त्याची अंडी आहेत. तर आता हे घरटे केले आहे, घरट्यामध्ये त्यांची ही काय असतात, अंडी असतात. हे अंडी देखील तिथे ठेवलेली असतात. आता तुम्हाला हे काय दिसतंय मुलांनो? हे काय आहे, मधाचं पोळं आहे. मध माहिती, मध सगळ्यांना आवडतो आणि सगळे मुलं खातात की नाही आवडीने मम्मीला मागून. तसं हे काय आहे, मध आहे. हे मधाचं काय केलं, आपल्याला जेवणामध्ये आपण याचा वापर करतो. अशा प्रकारे या सर्व गोष्टीमुळे आपल्याला जाणीव होते, की अरे हे प्राणी, हे पशु, हे पक्षी आपल्या शेतामध्ये, आपल्या बागेमध्ये, आपल्या कधी-कधी घरामध्ये पण देखील बघा, काही लोकं घराच्या कामावर शेतावर जातात. घरात पण कोणी नसतं. तर ते त्यांची घराला विशेषतः असं व्यवस्थित बंदोबस्त नसतो, व्यवस्थित असं दार नसतं. तर ते कधीतरी घरातसुद्धा ते प्रवेश करतात आणि ते आपल्याला आल्याला समजतं, की ते घरामध्ये घुसतात, त्यांना समजतं, की बाबा कोणीतरी घरामध्ये येऊन गेलेलं आहे. बघा, आता तुम्हाला इथे 4 पिक्चर दिसत आहे. असे कितीतरी प्रकारची जनावरं आहेत, की निरीक्षणाच्या ठिकाणी एकूण किती प्रकारचे सजीव दिसले. म्हणजे तुम्ही जेव्हा निरीक्षण करता, तुम्हाला कितीतरी प्रकारचे सजीव दिसले, की जसं पण त्याच्यामध्ये लांडगा असेल, कोल्हा असेल, वाघ असेल, हरीण असेल, कबूतर असेल, चिमणी असेल किंवा खारुताई असेल, की असे कितीतरी प्राणी आपल्या शेतामध्ये येऊन जातात आणि आपल्या शेतातील फळे कुरतडून खातात. त्यांचे पंख असतात, ते पंख गळून पडतात, ते घरटे बांधतात, त्याची अंडी आपल्या शेतामध्ये असते, त्या घरट्यामध्ये असते. मग असे त्याच्यामध्ये गाय असेल, बैल असेल, गाई, बैल आहे, जे शेळे आहे, मेंढ्या आहेत, त्यांच्या पावलाचे जे ठसे आहेत, ते देखील आपल्याला दिसतात. मग अशा कितीतरी म्हणजे आपण जर निरीक्षण केलं, तर त्या ठिकाणी आपल्याला बऱ्याच ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी आढळतात, की अरे इथे कोणीतरी येऊन गेलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला बघा, आता याच्यामध्ये आता जर आपण मगाशी जनावरांचं घेतलं, आता इथे आपण पक्ष्यांचं घेणार आहोत. व बागेत दिसलेले पक्षी वेगवेगळ्या प्रकारचे होते का? अर्थातच असणार. आता बाग म्हटल्यावर बागेमध्ये हर एक प्रकारची फुलं आणि फळं आणि अर्थातच पक्षी हे असणारच. ते असं पर्टिक्युलर बाबा एकच पक्षी असणार असं नाही. वेगवेगळ्या प्रकारचे इथे पक्षी तुम्हाला दिसत आहेत, की जे ज्यांना वेगवेगळ्या प्रकारचा रंग आहे, आकार आहे, उंची आहे. त्यांचा स्वतःचा गुणधर्म आहे, वैशिष्ट्य आहे, की वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी त्या बागेत, त्या शेतीमध्ये आलेले असतात आणि ते आपल्या स्वतःच्या अन्नाच्या शोधामध्ये ते आलेले असतात आणि अन्नाचा शोध हा कसा होतो, तो पर्यावरणामुळे होतो. जर आपल्याला अन्न पाहिजे तर आपल्याला कुठे जावं लागेल, पर्यावरणातच जावं लागेल. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी तिथे त्या बागेत, त्या शेतामध्ये आलेले, की ते हेच असतात, की एखाद्या भागात आढळणाऱ्या सजीवामध्ये जी विविधता दिसते तिला तेथील जैवविविधता म्हणतात. इथे तुम्हाला बघा, ही एक व्याख्या आहे, की परीक्षेला प्रत्येक वेळेस विचारली जाते कधीतरी आणि व्याख्या तुम्हाला पाठच करायची आहे. या वाक्यामध्ये मला काय, की एखाद्या भागात आढळणाऱ्या सजीवामध्ये जी विविधता दिसते, म्हणजे तिथे सारखेपणा तुम्हाला दिसत नाही. जिथे विविधता आहे, वेगवेगळेपणा आहे, की जिथे तुम्हाला बोललं की नाही, हा पक्षी ह्या पक्षापेक्षा वेगळा आहे, हे जनावर ह्या जनावरापेक्षा वेगळा आहे. जिथे विविधता आढळते त्याला जैवविविधता असे म्हणतात. या शब्दाची ही फोड आहे, जैवविविधता. विविधताचा अर्थच काय, वेगवेगळेपणा असणारा, सारखेपणा नसणारा. एखाद्या भागात आढळणाऱ्या सजीवांमध्ये जी विविधता तुम्हाला दिसते त्याला काय बोलणार आपण, जैवविविधता असे म्हणतात. हे कायम लक्षात ठेवायचंच आहे. परीक्षेला बहुतेक वेळा तुम्हाला गाळलेली जागा किंवा एका वाक्यात उत्तर हे येऊ शकतं. बरोबर आहे. आता बघा, तुम्हाला इथे काय दिलेलं आहे,
की बघा मगाशी सांगितलं की प्रत्येक प्राण्यामध्ये विविधता दिसते, तुम्हाला दिसते. इथे तुम्हाला कित्येक प्रकारचे प्राणी दिसत आहेत. याच्यामध्ये तुम्हाला कुठेही सारखेपणा दिसत नाहीये. म्हणजे त्याला आपण काय बोलणार, विविधता असे बोलणार. म्हणजे बघा आता तुम्हाला काय दिसत आहे, हा अनावरण साप आहे. तुम्हाला इथे काय दिसत आहे, वाघ आहे. हे काय प्रकारचा पक्षी आहे. हे काय आहे, माकड आहे. हे काय आहे, फुलपाखरू, अस्वल. अजून हे फूल आहे. हे काय आहे, बेडूक आहे. म्हणजे प्रत्येक प्राण्याची जी विविधता असते, सजीवांमधली विविधता आपण त्याला बोलणार आहोत जैवविविधता. म्हणजे एखाद्या भागात म्हणजे प्रत्येक प्रकारची जी विविधता आहे त्याचं एक्झाम्पल तुम्हाला हे काय दिलेलं आहे, उदाहरण दिलेलं आहे. आणि उदाहरण तुम्हाला अजून स्पष्ट होईल की जैवविविधतेचा अर्थ काय. आता बघा तुम्हाला परत समजण्यासाठी त्यांनी सांगितलं आहे की जैवविविधतेचा नेमका शास्त्रीय अभ्यास म्हणजे अर्थ काय होऊ शकतो, की एखाद्या क्षेत्राच्या जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी वैज्ञानिक जे निरीक्षण करतात त्याची संख्या मोठी आहे. म्हणजे काय सांगितलं इथे बघा, तुम्हाला पिक्चर काय दिला इथे बघू ना. पिक्चर मध्ये तुम्हाला काय की जो एक वैज्ञानिक तो काय करत आहे, एक उंदीर आहे, त्या उंदराला काय करत आहे, ते उंदर आहे त्याच्यावर तो काय करत आहे, अभ्यास करत आहे. एखाद्या क्षेत्राच्या जैवविविधतेचा अभ्यास, जैवविविधता म्हणजे हर एक प्रकारच्या प्राण्याचे जे विविध विविध प्रकारचे प्राणी आहेत त्याचा अभ्यास करण्यासाठी वैज्ञानिक जे निरीक्षण करतात, वैज्ञानिक यांचं निरीक्षण करणं आणि साध्या माणसाचं निरीक्षण करणं याच्यामध्ये फरक आहे. वैज्ञानिक दृष्ट्या जो निरीक्षण करतो त्याचा अभ्यास वेगळा आहे आणि जो सामान्य माणूस आहे जो तो बघतो त्याचा अभ्यास हा वेगळा आहे. मग तो वैज्ञानिक जे निरीक्षण करतात त्याची संख्या ही मोठी आहे. हर एक शास्त्रज्ञ जे असतात ते हर एक गोष्टीचं संशोधन करत असतात. संशोधन म्हणजे काय, की एखादी गोष्ट का आहे, ही कसं घडते, कशामुळे घडते, याला काय कारण आहे. ह्या गोष्टीचा जेव्हा का या शब्दाचा अर्थ येतो, जेव्हा आपल्याला का हा शब्दाचा प्रश्न पडतो की का असं होते, तेव्हा वैज्ञानिक काय करतात, तिथे शोध लावला जातो आणि त्याचा ते काय उत्तर शोधण्याचा ते प्रयत्न करत असतात. आणि या प्रयत्नामध्ये हर एक वैज्ञानिकाचं उत्तर काय असू शकतं, वेगवेगळं असू शकतं. प्रत्येकाचं उत्तर हे सारखं नाही असू शकत. त्यांचं कदाचित कोणाचं काही म्हणणं वेगळं असेल, कोणाचं काही वेगळं असेल, कोण बोलेल असं आहे, कोण बोलेल तसं आहे. परंतु तरी देखील त्या सगळ्यांचा मेळ त्यांना बसून एक निश्चित उत्तर नंतर त्यांना घ्यावं लागतं. त्याच्यामुळे त्यांना अनेक प्रयोग करून बघावे लागतात. म्हणूनच त्यांनी सांगितले की एखाद्या क्षेत्रामध्ये जे वैज्ञानिक जे निरीक्षण करतात त्याची संख्या मोठी आहे आणि ती संख्या मोठी असल्यामुळे त्यांना त्या गोष्टीसाठी देखील बराच कालावधी हा लागू शकतो. त्या कालावधीमध्ये त्यांचे बरेचसे जे उत्तरे असतात ती मागे पुढे होऊ शकतात. आता बघा इथे काय सांगितलं, जिथे तुम्हाला काय पिक्चरमध्ये दिसत आहे की दिन म्हणजे हा काय आहे, जिथे लख्ख प्रकाश पडलाय तर आपण साहजिकच याला काय बोलणार आहे, हा प्रकाश आहे. तर इथे जर तुम्हाला स्पष्ट अंदाज दिसतोय तर तुम्ही साहजिकच बोलणार की हा काय आहे, रात्र आहे. याच्यामध्ये कन्फ्युजन काहीच नाहीये, राईट. तर इथे काय आहे, दिवस आहे, इथे रात्र आहे. दिन व रात्र, विविध ऋतू अशा सर्व परिस्थितीमध्ये शास्त्रज्ञ नोंदी घेत असतात. नोंदी घेत असतात म्हणजे काय, याचा काय अर्थ आहे, नोंदी घेतात म्हणजे ते टिप करतात, ते लिहून ठेवतात की दिवसा घडणाऱ्या हर एक गोष्टी ह्या कशा बदलत गेल्या. दिवसभरात सकाळी सूर्य मावळल्यापासून ते रात्री उगवल्यापासून ते मावळतीपर्यंत की कोणकोणत्या प्रकारच्या हालचाली त्यांना जाणवल्या. आता ह्या हालचाली हर एक शास्त्रज्ञाला वेगवेगळ्या वाटू शकतात आणि त्यांच्या नोंदी ह्या वेगळ्या असू शकतात. तसंच रात्री देखील घडणाऱ्या हर एक गोष्टी की रात्रीपासून सकाळपर्यंत हर एक प्रकारची नोंद काय आहे, कसा बदल होत गेला, हर एक तासाला, हर एक मिनिटाला कसा बदल होत गेला, त्याच्यामध्ये काही विशेष गोष्ट घडली का, दिवसभरात कोणती विशेष गोष्ट घडली का रात्रीमध्ये. तर या सर्व गोष्टीची नोंद कोण घेतं, शास्त्रज्ञ घेतं. दिन व रात्र या विविध ऋतू म्हणजे तुम्हाला माहीतच आहे, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे 3 जे ऋतू आहे, या तिन्ही ऋतूमध्ये शास्त्रज्ञ काय घेत असतात, दिवस रात्र त्यांना म्हणजे हे त्यांचं कामच आहे की त्यांचं काय करणार, नोंदी घेणे. नोंदी घेणे म्हणजे मी सांगितलंय की वहीत लिहून ठेवणं, हर एक गोष्टीचा अभ्यास त्यांना, हर एक घटना कशी घडली याची त्यांना सविस्तर त्यांच्या माहितीमध्ये वहीमध्ये नोंद करून घेणे आणि त्यांना तो अहवाल पुढे सादर करावा लागतो. त्यांना हा अहवाल त्यांना पुढे दाखवावा लागतो. बघा ही तुम्हाला इथे काय दिसत आहे, हा उजेड आहे आणि हा काय आहे, रात्र आहे. दिवसा सूर्य दिसत आहे. आता बघा तुम्हाला इथे 2 चित्र दिसत आहेत. हे 2 चित्रामध्ये तुम्हाला काय फरक दिसतोय का, काय वाटते की काय विशेष आहे का, दिसतंय नक्कीच. बघा आता इथे काय दिलं आधी आपण वाचून घेऊया, मग मी तुम्हाला सांगते. खूप उंचावरच्या भागात व खोल पाण्यात राहणाऱ्या सजीवांचे तसेच सूक्ष्मजीवाचे निरीक्षण करण्यासाठी ते विशेष साधने वापरतात. म्हणजे बघा जर आपल्याला खूप उंचावर जायचं असेल
आणि खूप आपल्याला खाली समुद्राच्या तळाशी जायचं असेल, नुसतं जाऊन करणार काय आपण उंच आणि खाली जाऊन समुद्राच्या तळाशी? तिथेही जाऊन आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग जर आपल्याला आपल्याला डोंगर माथ्यावर जायचंय, आपल्याला म्हणतो ना गिर्यारोहण, ज्याला मराठीत प्रत्यक्ष शब्द आहे गिर्यारोहण. तिथे आपल्याला जायचंय आणि तिथे जाऊन आपल्याला अनुभवायचंय की तिथलं वातावरण कसं आहे. तर त्यासाठी आपण सहज आपले घरातले कपडे घालून जाऊ शकतो का? नाही. त्याच्यासाठी एक विविध प्रकारची विशेष उपकरणं असतात, साहित्य असतात आणि ते आपल्याला घेऊन जावं लागत आहे. बघा आपण पहिल्या पिक्चरमध्ये बघत आहोत की जिथे बघा हे लोक डोंगर चढत आहेत, त्याच्यासाठी लागणारी विशेष उपकरणे, जी साधनं आहेत ती वेगळ्या प्रकारची आहेत. त्याचे अगोदर त्या गोष्टीचा अभ्यास करावा लागतो. अगोदर त्या तिकडच्या लोकांना, जे लोक तिथे गेले आहेत त्या लोकांना भेट देऊन, त्यांची मुलाखत घेऊन, त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून, तिथे गेलेल्या त्यांना कोणत्या अडचणी आल्या, कोणत्या संकटांना सामोरं जावं लागलं आणि त्याच्यावर त्यांनी कशी मात केली, कसा उपाय काढला, ह्या सगळा अभ्यास आहे हा तो. हा सगळ्या गोष्टी त्यांना तिथे पाहावं लागतं आणि मग तो विचार करून मग ते त्यांनी काय करतात, तयारी करतात आणि त्या दृष्टिकोनातून मग त्यांना लागणारं जे काही ऑक्सिजन आहे, जी काही कानटोपी आहे, जे काही स्टिक आहे, जे काही गरम सॉक्स आहे, जे शूज आहेत, सगळ्या गोष्टी त्यांना कॅरी कराव्या लागतात त्यांच्या बॅगमध्ये आणि मग ते घेऊन जावे लागतात आणि ते चढावं लागतं. की काही लोकांना जर श्वसनाचा त्रास, जास्त उंचावर गेल्यावर पण त्यांना ते त्रास होतो. तर त्यांना आधी अगोदर फिजिकल ते फिट आहेत का नाही, शारीरिकदृष्ट्या सक्षम आहेत का नाही एवढ्या उंचावर जाण्यासाठी, ते देखील पाहिलं जातं. तसंच इथे पण बघा, आपल्याला जर खोल पाण्यामध्ये यायचंय, कशाला खोल पाण्यामध्ये यायचंय? आपल्याला अभ्यास करायचा की समुद्राच्या खाली खोल भागामध्ये काय आहे हे बघण्यासाठी देखील काही वैज्ञानिक लोक खाली जातात आणि बघतात की तिथे काय आहे. मग ते पण आपण असेच जाऊ शकतो का? नाही. तर तिथे सुद्धा आपल्याला काय करावं लागतं की वेगवेगळ्या गोष्टीचा अभ्यास करावा लागतो. इथे स्पष्ट बघा दिले, खोल पाण्यात राहणाऱ्या सजीवांचे. खोल पाण्यात जिथे सजीव राहतात, खोल पाण्यामध्ये पण सजीव राहतात ना. तुम्ही उंच ठिकाणी गेलात तर तिथे पण तुम्हाला काहीतरी जीव आढळणारच आणि खोल पाण्यामध्ये समुद्रात जरी तुम्ही गेले तर तुम्हाला तिथे असंख्य प्रकारचे जीव आढळतात, जे अजून आपण कधी पाहिलेले देखील नाहीयेत. तुम्ही डिस्कव्हरी चॅनलला कधी पाहिलं असेल की तिथे देखील तुम्हाला ते प्राणी भरपूर प्रमाणात दिसतात. त्यांची आपल्याला नावही अजून माहिती नाहीत, पण आपण बोलतो अरे हा असाही प्राणी आहे. हो, असतात. भरपूर प्राणी तिथे असतात. म्हणून त्या सूक्ष्मजीवाचे निरीक्षण करण्यासाठी ते विशेष साधने वापरतात. म्हणून तर मी मगाशी सांगितलं की काय काय वापरतात. तसंच इथे पण साधने वापरली. बघा तुम्हाला इथे काय दिसतंय? इथेही तुम्हाला ऑक्सिजन दिसतोय. इथेही तुम्हाला, तिथे जर तुम्ही पाण्यात गेलात तर तुम्हाला पाय मारण्यासाठी जे काही पाण्याची जे बोट आहे ते तुम्हाला ते पाय बोट दिसत आहेत. एक हातामध्ये तुम्हाला एक वायर दिसत आहे, ऑक्सिजनचा सिलेंडर दिसत आहे, टोपी दिसत आहे, एक वेगळ्या प्रकारचे त्यांनी पोशाख परिधान केलेला दिसत आहे. बरोबर आहे की त्याच्याशिवाय तुम्ही खाली पाण्यामध्ये उतरू शकत नाही, सर्वाईव्ह करू नाही शकत आहे. मग त्याच्यामुळे तुम्हाला एक वेगवेगळ्या प्रकारची विशेष साधनांचाच वापर करावा लागणार आहे. या दोन गोष्टीवर तुम्हाला समजलं असेल की आपण हर एक गोष्टीचा काय करू शकत नाही, की आपण साध्या गोष्टींनी, साध्या उपकरणं घेऊन आपण तिथे जाऊ शकत नाही. आता बघा इथे त्यांनी काय सांगितलं तुम्हाला, इथे वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांच्या हाडांची अवशेष दिसत आहे. काय दिसत आहे? प्राण्यांची अवशेष, जे मृत होऊन गेलेले आहेत. त्यांचे मांस, त्याची त्वचा ही पूर्ण गळाली आहे, परंतु त्यांचे जे स्कल आहेत ते देखील आपल्याला इथे दिसत आहे. अनेक वैज्ञानिकांनी केलेली निरीक्षणे जमा केली जातात, त्यांचा पुन्हा अभ्यास केला जातो. बरोबर आहे की हर एक वैज्ञानिकांनी हे काय केलेले असतात, जमा केलेले असतात. त्यांची निरीक्षणं जे जमा करतात, निरीक्षणं जमा करणे म्हणजे काय की प्रत्येकाने जे नोंदी ठेवलेल्या असतात त्या नोंदी त्यांनी जमा करतात आणि त्यांचा परत ते काय करतात, अभ्यास करतात की चला बाबा आता मी एकदा केलंय, दोनदा केलंय, नाही असं नाही. हर एक वैज्ञानिक काय करतो, परत ते काय करत असतो, त्याचं निरीक्षण करतो आणि ते 10-10 वेळा त्यापासून बघतो की ही गोष्ट खरंच हीच आहे का. फॉर एक्झाम्पल जसं आपण उदाहरणार्थ पाहिलं की बाबा आता हे स्कल आहे, ही हड्डी आहे, की हे कोणत्या प्राण्याची आहे, हे कितव्या सालातली आहे, हे कोणत्या म्हणजे हे नर आहे का ही मादी आहे, हे केसाळ होती का, हे कोणत्या भागातले आहे, कोणत्या भागात राहणारा प्राणी तो होता आणि ह्या भागामध्ये वातावरण कसं होतं, हा प्राणी किती वर्ष जगला. म्हणजे असे अनेक प्रश्न त्यांच्या समोर असतात आणि त्यामुळे ते बोलतात की ते अनेक वैज्ञानिक त्यांची निरीक्षण हे ते करत असतात आणि त्याचा खूप वेळा अभ्यास करून त्याचा पुन्हा अभ्यास केला जातो. कशासाठी? की आपल्याला खरं उत्तर काय, की नेमका हा प्राणी कोण आहे, तो कुठून आला आहे, तो कोणत्या भागात राहत होता, याला जाऊन किती वर्ष झाले, तो साधारण किती वर्षापूर्वीचा हा प्राणी असू शकतो, हे देखील आपल्याला त्याच्यामध्ये समजतं. आणि म्हणून त्या गोष्टीचा आपल्याला सारखा अभ्यास करावा लागतो आणि वैज्ञानिक तेवढा शोध घेण्याचा प्रयत्न करत असतात.